माणसं म्हणते ते खिल्लार दूध देत नाही. कोण म्हणतं? सांभाळावं लागतं त्याला. पाटे पाटे रतीब घालावं लागतो मग दूध देते त्या. तुम्ही येल्यावर वैर रतीब घालता आणि आटले की बंद करता. 12 महिने रतीब घालावं लागतो गुरांना. तेव्हा दूध देते त्या. 10 लिटर दूध देते. हो, इथं काढून दाखवणार मैदानात काढून दाखवणार दूध. मित्रांनो, आता जातीवंत शेतकरी पाहिजे. नाव सांगा परत एकदा, गाव पत्ता. ज्ञानेश्वर लक्ष्मण गायकवाड मेजर. तुम्हाला खोटं वाटतं बघा. बघा मित्रांनो, कुणी पण बघायचं असं. मित्रांनो बघू शकताय तुम्ही, जातीवंत गाय आणि मालक. वासरू पाजलेला आहे. बैलाच्या सर्वच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बाहेर बघण्यासारख्या आहेत. नाव त्याचं सरपंच. बघू शकताय बैल चालणं कसं, सगळ्या गोष्टी बैलाच्या तुम्ही बघू शकता. मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील काटापूर या गावामध्ये भव्य आणि दिव्य असं खिल्लारचं प्रदर्शन भरलेलं आहे. आणि या प्रदर्शनादरम्यान महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक बाउंड्रीहून अनेक खिल्लार जनावरं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आलेली या ठिकाणी जी खिल्लार जनावरं आहेत त्या माध्यमातून संपूर्ण बघणार आहोत. जातीवंत वळू आलेले, त्याचबरोबर जातीवंत खिल्लार गायी, आदत, दुसा, 4 दात, 6 दात अशा वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याला आजची हे प्रदर्शन बघायला गावणार आहे. आणि आपण सातारा जिल्ह्यातील काटापूर या ठिकाण आहे. गावातच प्रदर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रतिसाद देऊन शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कुठली किंवा कोणत्या ठिकाणाहून कुठून वळू आल्यात, गायी आल्यात, बैल आल्यात. आपण आज व्हिडिओला सुरुवात करत आहोत. पहिलाच या ठिकाणी पहिल्या बैलापासून सुरुवात करत आहे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय किंवा काय? शेंदुरजानवरून. किती बैल आहेत घरी दावणीला, किंवा या वळूचं नाव काय, संपूर्ण गोष्टी? घरी 4 बैल आहेत. हा नवीन आता आणलाय सिद्धापूर लाईनचा. त्या बैलाचं नाव हिरा. आणि काय किती जाती काय? आता हा दुसरा झाला. दुसरा जाती. 2 दात. वळूसाठी वळू. आणि आज प्रदर्शनला आणलेला आहे. आपल्या जिल्ह्यात प्रदर्शन भरलंय. काय जरा प्रदर्शनाबद्दल? आपल्या जिल्ह्यात हे मोठं प्रदर्शन भरलंय पहिल्यांदा आणि चांगल्या प्रकारे प्रदर्शन होईल. प्रदर्शन होणं गरजेचं आहे. काळाची खिल्लार सांभाळणाऱ्यांना मित्रांनो प्रदर्शन होणं ही काळाची गरज आहे. बघा, जातीवंत एक वळू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. आजच्या प्रदर्शनात अनेक महाराष्ट्र, कर्नाटक मधून पंच सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या बैलांचं, खिल्लार गायींचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यातून संध्याकाळी आपल्याला नंबर सुद्धा बघायला मिळणार आहे. आज आपण सुरुवात केलेली आहे व्हिडिओला. धन्यवाद दादा. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकताय अनेक बैल किंवा गायी आलेले आहेत. आलाय काय? नमस्ते. वाईवरून आलोय, फुलेनगर. वैभव जमदाडे. आदत वासरू आहे ना? आदत कालवड घेऊन आलोय. किती महिन्याची काय? ही 15 महिन्याची कालवड आहे. काय नाव आहे तिचं? दुर्गा नाव आहे. कुठल्या बैलाची पैदास वगैरे काय? बावधन तालुका वाई सोमजाई देवता ट्रस्ट, पोपटगिरी महाराज, नितीनगिरी महाराज यांच्या सोन्या वळूची पैदास आहे. आज प्रदर्शनासाठी आलोय इकडे. काय अनुभव आपल्या जिल्ह्यात प्रदर्शन भरतय? प्रदर्शन अतिशय चांगले आहे. याच्यापूर्वी पण आम्ही 1-2 ठिकाणी गेलो होतो. आणि वडीला पण कालवडीचा आमचा नंबर आला होता आणि आता इकडे घेऊन आलोय. तिचाच नंबर आला होता? हा नंबर आला होता. नक्कीच. धन्यवाद. मित्रांनो, आपण जेवढी बैल या ठिकाणी आलेली त्यांचं सर्वांचं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुमची आहे का? कुठलं गाव? इकडं आदत कोंडा आलाय. कुठला आलाय दादा? जरा माईक. कुठला आलाय? मायगाव. प्रदर्शनासाठी आज? हो, प्रदर्शनासाठी. वळूची पैदास आहे कुठल्या किंवा काय? सिमेंटची पैदास. सिमेंटची पैदास आहे. मित्रांनो बघा, चांगला खोंड आहे. आदत देखना खोंड. शेतकऱ्याला वाटतं आपला पण बैल प्रदर्शनात आणावा. आणलाय आज प्रदर्शनासाठी. तुम्हाला एकदा फोन केला. बरोबर, बघू नंतर भेटूयात. व्हिडिओ चालू आहे आता. सांगा कुठं आलाय? टेंबू कराड. काय नाव बैला? युवराज शंकर माडी. आता हा दुसरा घेतलाय होय? तू काय न्यूज तू आहेत की माहित मला, पण हा दुसरा घेतलाय. मोबाईल नंबर सांगा. 91 58 29 75 32. मित्रांनो, टेंबू कराड वरनं आलेला आहे. जातीवंत बैल आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय. दोन्ही बैल त्यांचीच आहे दावणीची.
हलगीच्या सुरावरती बघा आता प्रदर्शनाला सुरुवात होते. दादा कुठून आलाय? कुठल्या गावचा आहे कोण? सापीरू. हा सापीरू वेळू इथल्या जवळच आहे. जवळच आहे. हा, किती महिन्याचा आहे काय? 7 महिन्याचा आहे. वळूच आहे का कसा? हो वरूच आहे. अंगापूरचं पहिलवनाचं लक्कनची पायदास. बर बर बर. आज प्रदर्शनाला आणलाय? हो पहिलेच आणलंय आपलं म्हणलं जवळच आहे. नाव कुठ काय तुमचं? आम्ही तुवीर काय दे आणि याचं वासराचं? रायपर. रायफल. बर 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 धन्यवाद. मित्रांनो इकडं एक वळ तुमचाच आहे? कुठलं गाव? करकंबोसे. करकंबोसे पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुक्यात ना. किती जाते काय? आदत आहे 16 महिन्याचा. मित्रांनो बघा आदत 16 महिन्याचा आहे. माप केवढं आहे? मालकाच्या पेक्षा बैल उंच आहे आणि आदत वासरू आहे 16 महिन्यांचं. कुठल्या बैलाची पैदास किंवा काय? डोळ्याचा सुंदर तर देशमुख आमचा. आता किती महिने झाले? किती महिन्याचा? 16 महिना. 16. लय केवढं मोठं माप होईल. मित्रांनो बघा माप बघू शकताय. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 8308 520672. रेतनासाठी वगैरे चालू केला का नाही? नाही अजून. दुसऱ्याच्या वयात. बघा मित्रांनो बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून बैल व्हिडिओ सुद्धा बसले. थोडा मोठ्या मापाचा बैल आहे आणि आत्ताची 16-17 महिन्याचा बैल आहे. धन्यवाद. चांगलं सांभाळ आहे. इकडे किल्लार आहे. बघा नमस्ते. कुठलं गाव? लोलेवाडी. केवडेवाडी. आणि किती महिन्याचं आहे किंवा काय? आता 27वा महिना लागला. 27वा महिना आहे. भरली का नाही? भरली की आता. हा भरली. मित्रांनो बघा कशी कालवड देखणी ठेवली कशी मालकानं. आणि कुठली वळूची पैदास किंवा काय? तुकाराम बुवा फडतरवाडी कानकात्राचा. हा कानकात्रे. बघा कानकात्रा जो तुकाराम बुवांचा आहे त्याची पैदास आहे. चारी बाजून कालवड फिरवून दाखवतो. एकदम जबरदस्त आणि अग्रेसिव्ह अशी कालवड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता कुठला भरलाय काय? आता स्वरूप खानवाडीचा भरलाय. स्वरूप खानवाडीचा भरलेला आहे. ही पण जबरदस्त अशी पैदास आहे आणि तुम्ही खोंड ओळखू शकताय की कुठल्या बैलाची पैदास असेल. तशीच दिसते सेम. असू दे हातात घे बाळा. हातात घ्या. हातात दे. कुठल्या बैलाची पैदास आहे काय? बाजेची. आता अमोल पैलवान शेळकेवाडीकडे. मित्रांनो बघा पळसगाव मध्ये होता. बरोबर. बघा तशीच बाजागत पडली कालवड एकदम. अमोल पैलवान शेळकेवाडी. आता सध्याला त्यांच्याकडे पहिला किल्लार काऊ यांच्याकडे होता ते वळू. काय आणलंय? हे आणले का? काय घेऊन आला पहिलवान आज? कालवड आणल्या. कुठल्या बैलाची पैदास आहे काय? उंबरणी सोन्या. उंबरणी सोन्या. मित्रांनो कालवड बघा कशी दिमागदार लांब लचक उंबरणीच्या सोन्याची पैदास आहे. नाद लागतो जातीवंत. किती महिन्याचं आहे काय? 7 महिन्याचे. 7 महिन्याचं आहे. हरी नाही का नाही बघा. 7 महिन्याची कालवड आहे. कधी आणली काय? आता आणली का? अजून 2-3 महिन्यानं बघायला भेटेल. मित्रांनो आता अजून काय खात नाही बच्चा. 2-3 महिने. कसं आहे बघा. हरिण नाही हरिण
लांब लचक. अतिशय मार्गदर्शन आपलं प्रदर्शन या ठिकाणी पार पडणार आहे. तुमचं गाव सांगा. माझं नाव पैलवान किसन तनपुरे औंध, तालुका खटाव, जिल्हा सातारा. हा, आलो 2च मिनिटं. मित्रांनो बघा कसं आहे, जबरदस्त कालवड आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आज बघायला मिळाली. उंबरणीचा सोन्या आणि त्याची पैदास. नाद हा जातीवंत लागतो आणि ते पैलवानांना आज आणलेला आहे. टावर बावर कसं होतंय बघा. दादा नाव काय तुमचं? रामकृष्ण अरे पैलवान पप्पू म्हणजे माळशिरस, बैलगाडी क्षेत्रातला झेंडा पंच. गाव गाव माळशिरस. माळशिरस. मित्रांनो बघा कालवड किती महिन्याची किंवा 8 महिन्याचे. झेंडा पंचायत त्या माळशिरस तुम्ही भागामध्ये काम करताय सगळीकडे. आणि दाताला आदत बघू शकताय वाईज एक नंबर काजळी मध्ये जबरदस्त कालवड आहे. व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही. तुम्हाला चारही बाजूने फिरून दाखवतो. डॉक्टर सुनील केंद्रे, डॉक्टर निखिल केंद्रे, अमर शेठ जोडीदार आहे तुम्ही, आमचे दोस्त आहे. काय बघा आज लांब नाही एवढ्या गाड्या आली तुमच्या मित्र आहे जुने. पहिल्यावर सुरुवात केली त्यांच्या सहकार्यामुळे प्रदर्शन इतके खास करतो. अशी स्थापना आहे सगळ्यांची. तुमची नक्कीच सेवा चालली आहे. माऊली कुठलं गाव? आमचं जत तालुका येतोय, निगडी खुर्दगाव. निगडी. किती महिन्याचं आहे वासरू? ही 7 महिन्याची कालवड आहे. 7 महिन्याची कालवड आहे. 7 महिन्याची कालवड आहे. कुठल्या वळूची पैदास काय? ही उमराणी सोन्याची पैदास आहे. बघा 7 महिन्याची जत चांगली आल्या तिथं. नादाशिवाय कुठली गोष्ट नाही. तुमचं नाव काय? मोहन आकाराम साळे, गाव निगडी खुर्द, तालुका जत, जिल्हा सांगली. अजून घरी काय ऐकतोय? नाही एवढी एकच आहे. कुठलं गाव? नमस्कार. परिते. हा परिते. जिल्हा तालुका? तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बघा सोलापूर वरनं माढा तालुक्यातनं काय आली सर काय आता किती जाती किंवा काय किती जाती काय? ही झुळूक आहे. जुळूक आहे. तिसऱ्यांदा येईल. तिसऱ्यांदा येईल काय? तिचा आता आहे का काय खाली काय कालवड कोंड आहे तेव्हा 1 महिन्याचं. 1 महिन्याचा कोंड आहे. कुठल्या वळूची पैदास? ही सोन्या खपाल्या बाबा सोन्या. होय. आणि काय दुधाला वगैरे? दुधाला दिवसाला 10 लिटर. सकाळी 5 संध्याकाळी 5 काढून द्यायचं दूध. काढून दे पण इकायची नाही. दुधाच्या वंशावळीची काढून दूध देणार, प्यायला देणार. मित्रांनो बघा आणली असली तर असा मालक पाहिजे हक्काचा. माणसं म्हणते ते खिल्लार दूध देत नाही. कोण म्हणतं? सांभाळावं लागतं त्याला. पाटे पाटे रतीब घालावं लागतो मग दूध देते त्या. तुम्ही येल्यावर रतीब घालता आणि आटले की बंद करता. 12 महिने रतीब घालावं लागतो गुरांना, तेव्हा दूध देते त्या. 10 लिटर दूध देते. हो. इथं काढून दाखवणार मैदानात काढून दाखवणार दूध. मित्रांनो आता जातीवंत शेतकरी पाहिजे. नाव सांगा परत एकदा. गाव ज्ञानेश्वर लक्ष्मण गायकवाड मेजर. तुम्हाला खोटं वाटतं बघा. बघा मित्रांनो, कुणी पण बघायचं असं. मित्रांनो बघू शकताय तुम्ही जातीवंत गाय आणि मालक. सकाळी वासरू पाजलेला आहे 5 वाजता. सांभाळायला लागते तशी. वर्षभर रतीब चारा लागतो मग दूध देते त्या गाई, खिलार गाई. 10 लिटर हो. नुसती चिपाड टाकून उपयोग नाही. तिची पडण वाढ घालून नाही देत, त्याला रतीब घालावा लागतो तसा. बघा मग आपली आता काका तुम्हाला विचारतो, आपली खिलारचा रास ह्याच्यामुळेच व्हायला लागलाय. तिच्याकडे ही शेतकरी लोकांना काय ठराविक लोकांनी बदनाम करायचं ठरलंय. आपलं एकदा नाव झालं की कुठली बी वंशावळ आणायची, दावणीला बांधायची, ही वंशावळ आहे म्हणून द्यायची. त्यामुळे शेतकरी लोक गाळा चालली या पर्यामुळे. आता ही जात कुठली? ही जात कोसा खिलार. आता घरी किती गाय? एवढी घरी माझ्यापाशी 2 काजळी, 1 काजळी बैल आणि 1 कोसा. हिचा 1 वर्षावरील गटातलं 1 वासरू आहे. ते आणलं नाही, बारकं वासरू असल्यामुळे आणलं नाही. त्याच्या अगोदरच वळू पण आहे का घरी आपल्या? 2 वर्षाचं वासरू आहे, डोक्या एवढा आहे, पण आणलं नाही त्याला कारण काजळीचं नव्हतं. इथं कुठं हिचं नाव प्रदर्शनात पाठीमाग? इथं पुशेगाव चॅम्पियन आहे, कनेरमठ चॅम्पियन आहे. बर. मित्रांनो बघा, जातीवंत मालक जातीवंत असला तर गाई जातीवंत होती. बरोबर का? बाबांकडे द्या.
बरोबर का? मालक जातीवंत तेव्हा गाय जातीवंत. हा सांभाळल्या गायला 12 महिने रती चारल्याशिवाय जनावर नाहीत. ही अशी माळानं फिरवून आणायची ही गुरं 10 लिटर दूध देते आणि गाय एका टायमाला 5 लिटर दूध देते म्हणल्यावर दिवसात 10 लिटर जापर गाय तरी दूध देते का एवढी, पण त्यांनी सांभाळली तशी. हा धन्यवाद. गाव कोणतं आपलं? तालुका माढा जिल्हा सोलापूर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. बघा तुम्ही आज जुनी जाणती गाय बद्दल काय म्हणताल? कशी गाय आहे? काय आहे जातीवंत आहे. मी पण अशी गाय सांभाळलेली आहे त्या. बरोबर. हा बैल गाय एक नंबर सांभाळली, पण आता बंद केलेलं. हा ठीक आहे. मेजर आर्मी रिटायर आहे का? बर. बघा देश सेवा केली ना, आता गो सेवा चाललेली आहे. धन्यवाद दादा. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर सांगा महत्वाचा. 7006 33 59 88. पण इकायची नाही, माहिती असली तर कॉल करा, पण इकायसाठी कॉल करू नका. बर. बघा एकदम चांगलं बोललेलं आहे ते. हो सुरज दादा. मित्रांनो आता किती मी म्हणतो का नाही, बाजारात किती फुटाणे वाटाणे आले, शेंगदाण्याची किंमत कमी होत नाही. दादांना खिल्लार क्षेत्र चालू केलं आणि अजून देखील खिल्लार मध्ये काम करताय. काय 2 शब्द बोलताल? नमस्कार मंडळी. आज निसर्गाची नाळ या चॅनलवरती खरं तर आज येण्याची संधी मिळाली. खूप सर्वांचं अभिनंदन. आणि देशी संगोपन करण्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग असेल तर त्यांच्यासोबत सोशल मीडियावरती काम करणारी बरीचशी मोठी टीम आहे. आणि या प्रत्येकाचं योगदान आज देशी गोवंश वाढण्यामध्ये भरपूर आहे. आणि आपण पाहतोय की मागच्या 8 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आलाय आणि तो पुढील काळात जास्तीत जास्त घडून येणारच आहे. त्यामुळे आवर्जून एकतरी देशी गाय सांभाळा, एकतरी दावणीला काही ना काही आपला देशी गोवंश असू द्या. खूप धन्यवाद. तुमचा ह्या सिंहाचा वाटा आहे. धन्यवाद मालक. आता सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा खरं तर शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे की ते आपण फक्त वेळात वेळ काढून ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आज शेतकरी पण मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळत आहे. तीच एक मोठी ऊर्जा आहे की त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त देशी गोवंशाच्या डॉक्युमेंटरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? मी अॅनिमेशन फील्ड मध्ये, मी कार्टून फिल्म क्षेत्रामध्ये आहेत आणि ती सर्व्हिस करून आवड आहे म्हणून देशी गोवंशासाठी मी काम करत असतो. आणि आनंद वाटतो हे काम करत असताना. शहरी भागामध्ये काम करत असताना काहीतरी छंद जवळ असला पाहिजे. तर देशी गोवंशाचा एक छंद सोबत स्वतः नाही सांभाळू शकत, पण जो शेतकरी दावणीला सांभाळतो त्यांचं चित्रीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी माझ्या परीने जेवढा शक्य तेवढा प्रयत्न करत असतो. याच्यातून आलेला एखादा अनुभव चांगला? अनुभव चांगलं म्हणलं तर एवढे आता गेले 8 वर्ष झाली ह्याच्यासाठी काम करतोय. महाराष्ट्र कर्नाटक बऱ्यापैकी सगळ्या मोठ्या प्रमाणात फिरून झालाय. शर्यत असेल, देशी गोवंश असेल, पण कधी थकवा नाही आला या कामाचा. कारण देशी गोवंशाची ताकदच अशी आहे की जी आपल्या म्हणजे आज ज्याच्या दावणीला आहे तो जास्त पद्धतीने सांगू शकतो. त्यामुळे एक चांगली एनर्जी मिळते याच्यातून, एवढंच सांगू शकतो. नक्कीच सूरज दादा, सूरज दिघे. मित्रांनो बैलगाडी क्षेत्र किंवा खिल्लार क्षेत्र ज्यांना टिकवून ठेवलं असा एक व्यक्ती, त्यांना मोठेपणानं सांगितलं की शेतकऱ्यांना टिकवून ठेवलं, परंतु जगापुढे तुम्ही मांडलं की काय गाय म्हणजे आहे हे तुम्ही मांडलंय. धन्यवाद दादा. खादगुण काय नाव आहे गाईचं? काजल. किती दाती किंवा काय? काजळीमध्ये येते ना? बरोबर. एकच आहे का आहेत अजून घरी? काही पण त्याची कालवड आहे. तिचं काय नाव आहे? हरणी नाव आहे. मित्रांनो बघा, चांगली जातीवंत. का गाव कुठलं म्हटलं? नाव सांगा. खादगुण गाव. खादगुण. आणि नाव मालकाचं? पंढरनाथ लावण. मित्रांनो बघा, खादगुण खटाव तालुक्यातील खादगुण या ठिकाणाहून गाय आलेली आहे. खटाव तालुका ना? हो, खटाव तालुका. खटाव तालुका म्हटलं तर बघा सगळीकडे अग्रेसर आहे. आणि आज तिकडून ही कालवड आलेली. आदत आहे, गाभण आहे आता गाभण आहे. कुठला ओळ दाखवला किंवा वळू आता फडतरवाडीचं स्वप्नील फडतर यांचा. बरोबर. चंदर म्हणून. चालेल. द्या इकडे, त्यांच्याकडे द्या माईक. पुढच्या सागर तर कुठलं गाव? खादगुण. तुमची खादगुण.
बघा खादगुण म्हटलं तर इतिहास घडवतात. काय नाव आहे कालवड? किती महिन्याची? काय जोगेश्वरी हा? जोगेश्वरी 11 महिने 11 महिने. जोगेश्वरी नाव आहे बघा. मातेचं देवीचं नाव आहे. आणि ही राधा नाव आहे. हा? राधा राधा. किती महिन्याची? 11 महिन्याचे. काजळीच आहे का? काजळी. मालकाचं नाव? आतुलावण. बर बर. अजून काय घरी आहेत का? आहेत की आहेत ना. पळणारी बैल आहे ती. नाद एकच बैलगाडा शर्यत. खादगुणकरांचा चिक्या. नादाशिवाय ही गोष्टच नाही हो. कुणाची बी ताकद नाही सांभाळायची पाळायची. मित्रांनो इकडे बघा. तुम्ही बघू शकता इकडं टॉपचं हत्यार आलेलं आहे. लक्ष्मणराव ओळखतो का मित्रांनो? बैलगाडी क्षेत्रातला आपला बैल आज या प्रदर्शनला आलाय. कुठे गेले? बबन दादा आलेले आहेत. बऱ्याच दिवसातनं तंबाखू खाणे मना आहे बघा. आज प्रदर्शनावर काढलाय. काय भानगड? प्रदक्षिणात काढला गाया बिया चालू केला. वळूला चालू केलाय का? बर बर बर. 15-20 गाया झाल्या. हा हा. पळवा बी चालू गाया बी चालू. बर बर बर. दोन्ही काय इन्कम पाहिजे. नाही बरोबर पाहिजे. घालायचं कुठलं बसून नुसतं. नाही 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 नाही. आता गायी यायला लागलेत म्हणजे. 15 गाया झाल्या. मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व बबन दादा लासूरने नाव सांगायची गरज नाही. सगळी ओळखतात. आणि त्यांचा बैलाचं नाव सांगा? रोमन. रोमन. मित्रांनो आपण आदत असताना दादांची मुलाखत घेतली होती. ती आज वळूला सुद्धा चालू केलेला आहे. वळूला चालू केला. हा. आता किती 15 गाय काढलेत म्हणताय? रत्नाचा मोबाईल नंबर सांगा आता. 9552 हा 87 हा 30 हा 75. बघा रत्नासाठी चालू आहे. गाव पत्ता सांगा तुमचा? रासूरने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आणि बबन दादांना आज हा बैलगाडी क्षेत्रातला टॉपला पाहणारा बैल वळूसाठी चालू केलेला आहे. बघा मालक असला तर असा जातीवंत पाहिजे. बैल पळना म्हणून विकला नाही. आज वळूसाठी चालू केलाय. शर्यतीलाही पळतोय आणि वळूसाठीही आता रत्नासाठी चालू आहे. आजच्या या कटापूरच्या मैदानामध्ये बैल आलेला आहे आणि रोमनला बघण्यासाठी सर्व मंडळींची गर्दी झालेली आहे. एक काळ होता बली मैदान गाजवलेली आहे. आज वळू क्षेत्रामध्ये त्यांना चालू केलेला आहे. असा बबन दादा लासूरने यांचा रोमन. कुठले गाय? बघा अजून गाय आलेले आहेत लासूरनेची. माहिती जरा काय नाव आहे गायचं? गायचं लक्ष्मी. आणि किती जाती काय? 2 दाती. 2 दाती. प्रदर्शनला आणली आज. एकच आहे का अजून आहेत घरी? अजून आहेत घरी 2. हा कोणती जात आहे? हिचा भाव आहे. भाव आहे हिचा. आणि कुठल्या वळूचा पैदास आहे? संगच्या सोन्याची पैदास आहे. होय. आणि ही कालवड? ही सांगोल्याच्या हौशाची पैदास पेटकरीच्या. तिकडून तिकडे रत्नासाठी. आणि घरी गाय आहे का यांची? आहे. मोबाईल नंबर सांगा? 9822 90 17 97. चालते. धन्यवाद. जर चुकून या ठिकाणी कोण राहिला असेल तर आपल्याला विनंती आपण नोंद करायचे. नमस्ते. नमस्कार. गाव वाकरी. कुठलं? वाकरी. आणि नाव काय तुमचं? सुशांत भगवान मोहिते. तुमची आहे का? आपल्याकडे सिद्धापूरची कालवड. किती महिन्याची काय? आता 6 महिने झाले. 6 महिने. घरचीच आहे? घरचीच आहे. घरी अजून 3 गाय आहेत आपल्या. हा घरी अजून 3 गाय आहेत. 3 गाय आहेत. किल्लार. ही सिद्धापूर लाईनची आहे. काली बैलाची कालवड. तुम्ही काय करता व्यवसाय? माझं दुकान ऍग्री मार्ट आहे. माझं दुकान माझं ऍग्री मार्ट आहे. तरी गाई सांभाळायचं? गाय आपल्या पहिल्यापासून नाद आहे त्यामुळे आपलं ठेवलं काही नाद लागतोय. बघा स्वतः शरीर सौष्ठव कमावलेलं आहे. दुकान व्यवसाय असताना सुद्धा किल्लारचा नाद जोपासतात. घरी सुद्धा गाय आहेत. आणि आजच्या प्रदर्शनात काय नाव आहे? पार्वती. देवीचं नाव ठेवलं. सोमवार बर बर बर. चालते. धन्यवाद. शुभेच्छा. आलो. सगळ्या वळीने येणार. मापात पाप नाही करायचं. ऑल इंडिया चॅम्पियन आहे. तर कोण आहे बाबा? नमस्ते. रामकृष्ण हरी. मित्रांनो बघा जातीवंत गायी या ठिकाणी आलेले आहेत.
काका नमस्ते दादा, कुठलं गाव? नमस्कार, माझं नाव तुषार संतोष यादव, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9673949313 आज तुमच्याच गावात प्रदर्शन भरलंय, वेगळे वाटलं म्हणजे? वेगळं वाटलं. आणि काय गाईचं नाव काय? गायचं नाव लक्ष्मी. आणि ही तिचंच वासरू आहे का? नाही, ही आपली दुसऱ्या गायचं वासर आहे. लक्ष्मी. आणि काय कुठं चॅम्पियन वगैरे? ही पुण्यामध्ये आणि पुशेगाव मध्ये 2 वेळा बसली. बघा, दोन्ही ठिकाण पुणे म्हणा किंवा पुशेगाव मध्ये चॅम्पियन होण्याचा गायीनं मान मिळवलेला आहे. आता काय किती वर्षाची? आता ही जुळूक मध्ये आहे गाय. आणि गाय आता गाब आहे. गाय गाब आहे आपला अमोल पहिलवान शेळकेवाडी यांच्या बाजा बैलावरती. बाजाची गाय आता 7वा महिना आहे. बघा, एकदम चांगली आणि जातीवंताना गावातच आज त्यांच्याच प्रदर्शन भरलेलं आहे बऱ्यापैकी. फुलकरणची गाय ही पाडी. नाव काय तुमचं म्हणलं? नाव माझं तुषार संतोष यादव. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9673949337. ही पाडी आहे आपली. ही पाडी दुसऱ्या घरच्याच गायची आहे. ही पाडी स्वप्नील फडतरे चंदर त्याची पैदास आहे. आता 3.5 महिन्याची पाडी आहे. एकदम अग्रेसिव्ह. मगाशी बघितलं उतरताना. धन्यवाद. चला, धन्यवाद. मित्रांनो, इकडे पण बघू शकताय आपण सगळी प्रदर्शनातली आज दाखव. नमस्कार. नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. कुठलं गाव? आपशिंगे मिलिटरी. धन्यवाद. काय नाव मालकाचं? सूरज नारायण मोहिते, आपशिंगे मिलिटरी. आणि मोबाईल नंबर? 9665136424. किती गाय आणल्यात आज? काय आता ही एकच आणली. एक आणली. आणि पलीकडची कुठली? तिचीच आहे ती पाडी. तिचीच कालवड आहे. त्या गायची कालवड आहे. बर बर बर. काय आता घेतली वय? बर 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 बर. बघा, गाय मित्रांनो मोठ्या मापाची आणि जरा पलीकडे सारखा घे, उभी करा व्यवस्थित. मान खाली घातली त्यामुळं एकदम मोठ्या मापाची गाय. नाही ती इकडे वड खाती. हो हो हो, एकदम वातन फुल करंट आहे. अवकाळ दिसतील. घरी बांधून असते का कसं? हो, बांधूनच. त्यामुळं चला, धन्यवाद. धन्यवाद. हे कुठलं आहे? व्यापूर. व्यापूर. काय नाव मालकांचं? श्रीकांत चव्हाण. आणि कुठल्या वळूची पैदास आहे? पृथ्वीदादा कुठं पुणे. बाजीची शेट्यांच्याकडे आहे आता. बर 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 बर. तिचं पण होती काही आता? का तीच आहे? नाही, बरोबर. म्हणजे बाजाच्या बऱ्याच पैदाशी आज आले ते इकडे प्रदर्शनात. चला, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्ते. नाव सांगा. अडकू काय? असू द्या, तसंच बोला. आता धरून अडकावा. आता प्रत्येक ठिकाणी अडकावायचं काढायचं. बरोबर. बकासूर अंगावा आता कार्यक्रम केला असता. कुठलं गाव? हिंगणगाव बुद्रुक. किती महिन्याची? काय 11 महिन्याची. कुठली जात? ही मोठ्या लक्षाची पैदास आहे. मोठ्या लक्षाची पैदास आहे. मित्रांनो, बघा, आता शर्यत क्षेत्रातला आता तुम्ही एका महिना झाला बैल चर्चेत आहे आणि मोठ्या लक्षाची पैदास आणि कालवड आहे. कालवड 11 महिन्याची. एक आठवण राहते. गाव कुठलं म्हणला तुमचं? हिंगणगाव बुद्रुक. मोबाईल नंबर सांगा तुमचा? 8975 927233. बघा, बापावरतीच पैदास पडलेली तशाच पद्धतीनं शरीर यष्टी आणि सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि गाय कसली आहे? म्हणजे जात काय गायची? गाय खिल्लार गाय. खिल्लार. मच्छिंद्रमाळे कलडून यांच्या पहिल्याच्या पुढच्या. होय. लक्षाकडे कधी? बघा मित्रांनो, लक्षाची एक आठवण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. विशेष म्हणजे आता बैल शेवटच्या काळात वार्धक्य. असू द्या, अग्रेसिव्ह आहे आणखीन. कालवड आहे म्हणून वाटत ना. जबरदस्त सांभाळणी बी चांगली दादांची. कोडवली. असू द्या, तिकडे बघितलं चालतंय. काय कुठलं कोडवली? बैलाचं नाव काय? गुरु. आणि कुठली जात आहे? खिलार. आज आणलाय प्रदर्शनाला.
हा किती बैल आहे ती? एवढाच आहे. एवढाच आहे होय? नाद आहे तुम्हाला बी चांगला म्हणायचं. करायचं नाही. हा मित्रांनो बघा आणि काय नाव म्हटलं? गुरु. गुरु गुरु. बघा बाबांना आणलाय अंगावर आला होता पळत आपल्या पण नाही मारलं. मारका दिसतोय टाप बीप घातलाय होय उकारतोय म्हणून. इथं कोण आहे? बरं बाळा माहिती. मित्रांनो जेवढ्या आल्यात मैदानात तेवढी सगळी आपण बैल गाई दाखवण्याचा प्रयत्न. कुठलं गाव? कोडोली. कोडोली. आणि काय कुठल्या वळूची वगैरे पैदास किंवा काय जात कुठली? खिलार जाते. खिलार मध्ये पण वेगळ्या वेगळ्या जाती त्या माहित पाहिजे ना तुम्हाला. मला माहित होते तो मला परफेक्ट माहित नसते. बर 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 नवीन पण नाद केलाय झोपली बघा तुम्ही. तोंड बघा किंवा सगळ्या गोष्टी बघा. जात तुम्ही ओळखून घ्या आता जी जुनी जाणती असतील त्यांना द्या त्यांच्याकडे माहित. इकडे बघा मोठ्या मापा टापाचा जातीवंत. काय नाव काका? कोडोली. पहिलाच नाव माणिक. माणिक. काय शर्यतीला पळत होता? काय वळूला बी चालू आहे. आता किती आतापर्यंत गाई झाल्यात? काय 10-12 गाई 10-15 गाई झाल्यात. कुठली जात म्हणायची? ही कोसा खिलार चित्रा खिलार मध्ये येतो. धनगरी मध्ये येणार बहुतेक. चित्रा खिलार मध्ये. चित्रा खिलार मध्ये येते. बघा काजळी मध्ये मोडतो. पूर्ण काजळी मध्ये. बघा एक मोठ्या मापा टापाचा बैल आपल्याला बघायला मिळाला. व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. गाव आणि मोबाईल नंबर सांगा परत. गाव कोडोली. हा मोबाईल नंबर आहे 9657645992. सातारा कोडोली ना? कोडोली. एमआयडीसी कोडोली. बघा मित्रांनो वळू रत्नासाठी सुद्धा चालू आहे. धन्यवाद. माहिती दे. काका कुठलं गाव? बेलवडे. बेलवडे. एक आणलंय का काय आणलंय? आदत बच्चे आहे. कालवड आहे का कोंड आहे? कालवड आहे. बघा मित्रांनो कुठलं गाव म्हणलं? बेलवडे. नाव सांगा तुम्ही. बेलवडे श्रीमंत नारायण तवर. हा दुसरं काय आणलं आणखी? ही कालवड आणली. कालवड हे जे याला रहमतपूरच्या विपुलावरच्या सोन्याची पैदास. सोन्याची पैदास. हे मच्छिंद्र माळेचे तुझं होता ना हा पांढरा त्याची पैदास आहे. बर बर. 5 घरी अजून गाई किती आहेत? काय गाई एक आहे. कालवड या 2 आहेत. बर बर चला धन्यवाद. कुठनं आणलंय? कोणाच आहे गाव? सासुरे. सासुर्वे. आज प्रदर्शनाला आणले. आणि ते दुसरं गावातलीच कालवड आहे. गावातलीच आहे. प्रदर्शनात आणलंय. प्रदर्शन भरलंय आपल्या भागात. काय वाटतंय त्याविषयी? पहिल्यांदा प्रदर्शन भरलंय त्यामुळे छान वाटतंय. भागात असे बैल बिल सगळी बघायला गावते. आपलं बी होतंय आपलं बी आणायचं आणि दुसऱ्याला बघायला बी गावते. महत्वाच्या वस्तू बघायला गावते चांगल्या. बर बर धन्यवाद. चाललंय बघा. संकेत नाही आता. संकेत जॉबला लागलाय. गाई बघायच्या नादात चप्पल कुठं काढली तीच कळे ना मला. कुठलं गाव काका? सासुर्वे. सासुर्वे. ती पण आणली का? नाही ही एकच आहे. मित्रांनो बघा सासुर्वे इकडून आलेले आहेत. आज प्रदर्शन भरलंय भागात तर प्रत्येकाला आनंद आहे. आज काय म्हणतात प्रदर्शन आहे? असे उपक्रम राबवले पाहिजे. चांगले उपक्रम. खिल्लार पाहणाराला तुम्हाला पण व्हायचा आनंद. थोडस आनंदाची गोष्ट आहे. किती महिन्याची? काय 1.5 वर्षाची. 1.5 वर्षाची. कुठल्या बैलाची पैदास? बायप कंपनी सिमेंटची पैदास. सिमेंटची पैदास आहे. बघा शेतकरी बी प्रामाणिक असतो. सिमेंटची पैदास तर सिमेंटची पैदास सांगितलं त्यांना. ही कालवड आपली नाही. ते आहेत ना समोर. बरोबर बघू माईक. बेलेवाडी. किती महिन्याची कालवड? ही आता 8 महिन्याची कालवड. कुठल्या वळूची पैदास? ही फरतरवाडीच्या राजाची. बरोबर. एकदम बघा जातीवंत पैदास आहे. ठेवली कालवड कशी बघा. कसं आहे हत्यार. काका कुठलं गाव? कालवड आहे ना? हा कालवड आहे. बघा कशी कालवड ठेवलेली आहे. काजळी मध्ये दिसते. हा काजळी. आय अशीच आहे का काजळी? आई पण तशीच आहे. कुठलं भरलेलं वळू? काय वळू? फरतरवाडीचा. फरतरवाडीचा. उत्तम फरतडे. कुठला भरला? कोसा. कोसा होय. बघा मित्रांनो काजळी आईवरतीच पडलेलं आहे आणि एकदम गोंडस असं वासरू आहे. बघा तुम्ही एकदम चांगलं शरीर एष्टीचं वासरू आहे. तुमचं नाव परत एकदा सांगा.
उमेश जनार्दन भोसले. हा एकसर नाद लागतोय बघा असं सांभाळायला पण. 3 महिन्याचं वासरू. 3 महिना देखना आणि गुटगुटीत आहे. सर काका नमस्ते. कुठलं गाव? साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. बरोबर. काय किती जाती काय? आता 2 दिवस झाले 4 रात्री झालाय. दुसराच होता. हा दुसरा चांगलं माप आहे आणि ठेवलाय बी चांगला. काय वळूला वगैरे चालू? हो मरसनाच्या कामाची पायदास आहे. मडसनाच्या कामेची. परत एकदा गाव आणि नाव सांगा. सूरज जालिंदर कदम. हा मुक्काम पोस्ट साप तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. मोबाईल नंबर सांगा. 9960 मित्रांनो बघा चांगल्या मापाटापाचा खोंड आहे. आताशी चौसा झालेला आहे आणि वळू रेतनासाठी चालू आहे. मालकांना मोबाईल नंबर सांगितलेला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकताय. एकदम जबरदस्त असा खोंड आहे. दात दाखवायचा असं तर दाखवा. काय दात दाखवायची शिंगावून कळतंय ना. जाणते ती दात बघणार नाही शिंगावून बघणार त्यांची. मला एवढा अनुभव नाही तरी मी सांगतो की तुम्हाला म्हटलं का नाही तवसा आहे दुसरा आहे. धन्यवाद. बोला दादा नमस्ते. असं नाही लावलं तर हातात धरलं चालेल. नमस्ते. कुठलं गाव? माझं गाव अंगापूर. सुभाष दत्तात्रय जाधव. बर कालवड किती महिन्याची काय? कालवड 1.5 वर्षाची आहे. 1.5 वर्षाची. दुशी कालवड आहे. आणि कुठल्या बैलाची पैदास आहे? सनी देशमुख निसाळे म्हणून आहे. त्यांनी ही त्याच्या गायीची झालेली पैदास आहे. होय बरोबर. सनी देशमुखचे मामा. सनी देशमुख मामा आहे मी. बरोबर. आणि चांगली चित्राकोसामध्ये. हा चित्राकोसामध्ये कालवड बघू शकताय तुम्ही. एकदम चांगली जबरदस्त कालवड. किती दाताला काय? आता झाली. चांगली कालवड आहे मित्रांनो बघा. कलर बिलर आणि एकदम देखणी दिसायला कालवड आहे. काय चाललंय व्हिडिओ? कुठलं गाव? बघा टॉपचे 2 खोंड आलेले आहेत. एक कालवड आहे माग रहमतपूर. कुठलं गाव? रहमतपूर. किती आदतच आहे का खोंड? आदतच आहे ना. काय मोबाईल नंबर सांगा. 7709 3459 मित्रांनो बघा तिन्ही वस्तू आल्यात आता रहमतपूरच्या. जबरदस्त आणि चांगल्या क्वालिटीचा. आता काय रेतनाला चालू ठेवणार आहे कसं काय? नाही मग फक्त नाद. बर मित्रांनो बघू माईक दे त्यांच्याकडे. नाद असतोय मित्रांनो. जरा घे एक मिनिट. दादांना सांगितलं भाईयाकडे त्यांच्याकडे. हा तुमच्याकडे द्या म्हणल्यात ते बोलायला. कुठल्या कुठल्या वळूची पैदास आहे काय? ही जाडरा बोबला दुमकून. हा त्या बैलाची पैदास आहे. मग आता तुम्ही एवढा सांभाळलाय वळूसाठी नाही म्हणतात चालू केलं? शोक म्हणून सांभाळा. शोक म्हणून सांभाळाय. आदत मध्ये एवढं जबरदस्त माप झालंय. आणि ही कालवड ही सुंदर पोळ्याचा. हा स्वर्गवासी. बरोबर. त्या बैलाची पैदास ही आता 9 महिन्याची पाडे. बर. आणि खोंड पलीकडे स्वप्नील पडतरे. स्वप्नील मधने हातवाडी त्या बैलाची. बर. सावळ्या बैलाची नाही. सावळ्या बैल तो आपल्या आठपडी लाईनचा. बर. त्या बैलाची पाडी. त्या बैलाचा खोंड आहे. किती महिन्याचा आहे? तो 7 महिन्याचा खोंड. 7 महिने. बघा अग्रेसिव्ह एकदम. तो बाबा आहे. धन्यवाद. कुठला आहे दादा? कुठलं गाव? रानंद. कालवड आहे ना? हो कालवड. कुठल्या वळूची? राजा वळूची आहे. राजाची. बघा मित्रांनो राजाची पैदास आहे चांगली. अजून काय आणलंय का? एवढीच आहे ठीक आहे. दादा नमस्ते. कुठलं गाव? आपशिंगे तालुका कोरेगाव. आपशिंगे तालुका कोरेगाव. कुठली जात गायची म्हणायची? तुमचं नाव? बघा गाय कशी एकदम ठेवली. मालकानं जातीवंत आणि देखणी रुबाबदार गाय.
अजून घरी आहेत का? एवढीच आहे, एक आहे का? बर बर बर. कुठं आलाय का नंबर बिंबर पूर्वी? नाही पहिल्यांदा पहिल्यांदा देखणार रुबाबदार. काका गाव कुठलं? पंढरपूर रोपळे. नाव? गणपत तुकाराम खपाले. आणि वळू काय किती जुळ आहे कसं काय? बैल जुळ काय वळूसाठी चालू आहे ना? वळूसाठी मोबाईल नंबर सांगा. 8856 07 41 69. हेच आहे का पलीकडची बी आणलेली? आपलीच आहे ती. बरोबर. पिल्लू जायची पलीकडे, ह्याचा मुलगा आहे. ह्याचाच पैदास आहे? हा ह्याचीच पाहिजे. काय नाव आहे वळूचं? साहेबराव. 6 वेळा चॅम्पियन आहे. 6 वेळा चॅम्पियन. पुशेगावचा हिंद केसरी. हा पुशेगावचा हिंद केसरी चॅम्पियन. 5 वेळा हिंद केसरी. एकदा काजळीमध्ये ना? नाही कोशामध्ये. कोशामध्ये. आणि हा त्याचा कोशामध्येच मोडतो. बरोबर बरोबर. त्याचाच पिल्लू आहे. आणि पलीकडला आपल्याकडे सोन्या म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन बैल आहे. तुमचा तो 10 वेळा चॅम्पियन. काजळीमध्ये का? हा काजळीमध्ये त्याचं पिल्लू आहे. बरोबर. त्या इथं काजळी गट नाही म्हणून तो आणला नाही. बरोबर. लहानचा गट आहे. 6 वेळा चॅम्पियन आहे. बरोबर. कुठं? पहिल्यांदा ह्याच्यात कनेरमठ कोल्हापूर, त्याच्यानंतर इथं पुशेगाव, त्याच्यानंतर उरुळी कांचन, सोलापूर डबल आणि कनिंगला कर्नाटक. असा नाद लागतो याला पण सगळीकडे फिरायचं. दुसरा सोन्या मनाचा जो बैल आहे तो पुणे चॅम्पियन महेश दादा लांडगे. तिथून मोटरसायकल घेऊन आला. तिथून सोलापूर डबल चॅम्पियन 23-24. तिथून तो ह्याला गेला बेळगावला गेला, तिथे चॅम्पियन. आपाचीवाडी चॅम्पियन, कांचन चॅम्पियन, महेश दादा लांडगे चॅम्पियन. 2 वर्ष झालं बैल चॅम्पियन पद सोडण्यात. नक्की. धन्यवाद. परत एकदा नाव आणि गाव सांगा. गणपत तुकाराम खपाले, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. किती आता घरी जनावर आहेत? माझ्याकडे 4 वळू चालू स्थितीत आहेत आणि वासर 7 आहेत. बरोबर. परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 8856 07 41 69. धन्यवाद. काशीनाथ पवार, राहुडे, पाटण, सातारा. कुठलं गाव? राहुडे. बरोबर. काय गायचं नाव काय? बदामी. आणि इथेच आहे का? हो. कुठल्या वळूची पैदास? कुठल्या कॅप्टनची पडली लांब. मित्रांनो बघा कॅप्टनची पैदास आहे. राहुरी या ठिकाणाहून कालवड आलेली. कटापूर गावातलीच आहे. कालवड चांगली ठेवली आहे. मला काय लागताय का म्हणून एवढं चांगली वस्तू सांभाळली. असू द्या चला. लंपी झाला होता काय? तरी पण चांगली ठेवली आहे. ही कोणाची आहे कालवड? जरा कुठलं गाव? कुमटे. कोरेगाव कुमटे. किती महिन्याची कालवड? आता हिला 11 चालू आहे. 10 महिने पूर्ण झाले. 10 महिने पूर्ण झाले. 10 महिने पूर्ण झाले. किती आहेत घरी? एकच आहे. एकच आहे. हो. नाद आणली 8 महिने. बरोबर. आता आणली चांगली ठेवली. तरी कुठल्या बैलाची पायदास आहे काय? मेटकरींच्या सोन्याची. बघा मित्रांनो जबरदस्त अशी कालवडे, मोठ्या मापाटापाची. कुठल्या म्हणलं? मेटकरींच्या सोन्या. 10 महिने पूर्ण झाले. 11 चालू. चालेल. कोण आहे इथं? जरा कुठलं गाव? अंगापूरची. किती? हे सगळे तुमचेच आहेत? हे दोन्ही आपले. असू चला. आणि किती महिन्याची? कालवड 15 महिन्याची. हे आहे 200. चालेल. ठीक आहे. आपले कुठलं गाव? मामुर्डी हवेली. आणि कुठल्या बैलाची पैदास? ते कोळ्याच्या सुंदरची. हा. मित्रांनो बघा कालवड कशी एकदम देखणी रुबाबदार आहे. कोळ्याच्या सुंदरची पैदास आहे. कुठली जात आहे? जात कुठली? कोसा. हा कोसा आदत. किती महिन्याची कालवड आहे? 11. घरी एवढीच आहे का अजून आहेत? नाही एवढीच. बघा एकदम जातीवंत. तुम्ही काय करता व्यवसाय? आम्ही फार्मासिस्ट. होय. बघा नादापोटी पाळलेली कालवड एकदम चांगली आणि जातीवंत रुबाबदार कालवड. आणि
त्यांच्याकडे द्या माहिती. तरी दाद्या हा हा काय बोलायची अभिषेक कुठलं गाव? अभिषेक त्या ह्याच्यातला अभिषेक आठवलं मला. आंबळे मावळ बर बर बर. आणि काय कालवड कुठल्या बैलाची पैदास? सिद्धापूरची. एकदम देखणी अशी काय करता व्यवसाय? व्यवसाय आपल्या याच्यात पोकलँडची. बर बर बर. पण घरी काय पाळली? दारात असावी हाऊससाठी पाळलेली आणि तिकडून आज प्रदर्शनाला आणली. मानलं पाहिजे तुम्हाला. धन्यवाद मित्रांनो. बघा हॅलो नाद असला की कुठली बी गोष्ट होती मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं. जातीवंत दोन्ही कालवडी ते आणि पुण्यातून ना पुण्यातून या तळेगाव दाभाडे या ठिकाणून आज या ठिकाणी सर्व मंडळी प्रदर्शनासाठी आलेली. मामाबाची निसर्गाची नाळ युट्यूब आणि इंस्टाग्राम निसर्गाची नाळ. हो 1.5 लाख आहेत. चला ही जरा माहिती जरा बघा मित्रांनो. जातीवंत गाई या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. गाव कुठलं काका? गाव शिंदे खुर्द. शिंदी खुर्द. बघा डोंगर दरेच्या शिंदे भांडवली. शिंदे खुर्द मान तालुका. काय गाईचं नाव काय? गाईचं नाव सोनी. पहिल्यांदा आणली का आधी? नाही पुशेगाव चॅम्पियन आहे. कनेरी मठ चॅम्पियन आहे. बर बर बर. जात कुठली? जात कोसा किल्लार. कोसा किल्लार. तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं गाव सिंधी खुर्द तालुका मान जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 878814 8783. ही तेजच आहे का? हो तीच आहे. आणि कुठल्या बैलाला भरलेली? चंदरची. चंदरची. स्वप्नील फडतरे त्यांच्या. एवढीच गाय का अजून आहेत घरी? बाकी दुसऱ्या आपलं एचएफ आहे आपली नाद म्हणून. किती वेळा प्रदर्शनात आली चॅम्पियन? ज्या वेळी नेली दुशीला दुशीला असताना आपण पुशेगावला आणली. काय काय बघते आता तुम्ही? आता तुमची एवढी झाली चॅम्पियन काय मेन महत्वाचं काय? सिंग हिची डोळे नागपुडी पायाच्या खोरा शेपूट वसीन सगळ्या या गोष्टी बघितल्या जातात. सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सगळ्या गोष्टीला पात्र आहे. म्हणजे बघा तुम्ही फिरवून कसं आहे काय काय बघा मित्रांनो. प्रदर्शनासाठी कुठली गोष्ट लागते ती आपल्याला दादांना सांगितलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गाव कुठलं? अंगापूर. आणि काय गायची कुठली जात कुठली गायची? काजळी खेळार. होय. कुठं प्रदर्शनात पूर्वी आलाय ना? आज पहिल्यांदाच आणली. नाव सांगा तुमचं? नामदेव सुतार अंगापूर. बर बर. नाव सांगू? नाही असू दे तुमचं सांगितलं तरी लय झालं. आज आणली आणि ती तिच्या खाली कालवड आहे. बरोबर 2 महिन्याची. बरोबर. खतरनाक ला सांगते. कुठलं गाव? अंगापूर. कुठलं गाव? ही कोणाची? कुठलं गाव? मित्रांनो बघा एकदम जातीवंत कालवडी तरी दादांना पाळलेली. गाव नाव सांगा? जळगाव रणजित जाधव. आणि किती गाय आहेत काय घरी? घरी एकच आहे. एकच नादासाठी पाळली. नादासाठी हाऊस म्हणणं आहे. बघा एकदम जातीवंत कालवड इथं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. आणि जळगाववरून आज प्रदर्शन पहिल्यांदाच आणली. आणि काय दाताला? आदत आहे. भरली का नाही अजून? नाही भरली. कुठल्या बैलाची पैदास काय? पैदास तुकाराम फडतरे आहे ना बुवाच्या सोन्या बैलाची. बर बर बर. हो ही कुठली कालवड? गाव तासगाव. आणि काय नाव आहे तिथं? किती महिन्याची? 16 महिन्याची कालवड आहे. तासगाववरून आलेली. ही कोणाची?
जळगाव सुनील जाधव शुभम काका दादा जरा नमस्ते कुठलं गाव सुरप कनवाडी तेव्हा दुसरा होता ना पहिल्यांदा त्या बैलाची पैदास त्याचीच आहे पैदास बरं तसाच दिसतोय मोठा तो काय झाला बैल ती पळताना पायात मोडला होय बरं आपण गोशाळेत दिला बैल बरं आता ह्यो तयार केला किती महिन्याचा कोंड आहे ही 11 महिन्याचा बघा 11 महिन्याचा कोंड ठेवलाय कसा बघा नाव मोबाईल नंबर सांगा 7038 98 16 27 नाव तुमचं छगन अशोक गलंडे सुरूप ठीक आहे सुरूप खानवाडी काय नाव गलंडे आणि ती पण आपलीच का दोन्ही आमची किती महिन्याचा आहे वासरू आहे 6 महिन्याचं आहे बघा वासरू कसं आहे लांब लचक एकदम 6 महिन्याचं वासरू आहे आणि ह्या कोंड ही कोंड आहे 20 महिन्याचा कुठल्या बैलाची आहे काय ते आमच्या घरच्या तो हातात पाहिजे बरं काजळी काय बघितलं तर तुमच्याकडे काजळीच असते म्हणजे सुरपणवाडी म्हणलं काय वेगळं काय काजळी पहिल्यापासून आवडच आहे देखून पण एखाद्या गावाला वेळ असतं म्हणजे जातीवंत पाळत्यात म्हणून त्याला वेळ गावातलीच कालवड आलेली तर नाव काय किरण पुढे जातो घरनं इतके असतो गायनं घाम काढलाय म्हणजे अवकाळ दिसतंय किती महिन्याचं आहे काय आता 12 महिन्याचा कोंड आहे ना कालवडे जाऊ दे आदत मध्ये नाव पकडायला लागलेत वरडू नका खाली बांधल्यात पण टिकडी चढून वर यायला लागलं इकडे बी जातीवंत म्हणतात का नाही टॉपच्या वस्तू लांब बांधतात अशोक गायकवाड तालुका डोंगर चढून यायला लावलं तुम्ही हा बघा हो येऊ नको म्हणतायत वर्षाच्या आतील जरा माईक कुठलं गाव आरळे बरं काय आमच्या शिववलीच आहे तुम्ही हो आराळची कालवड किती महिन्याची काय 11 महिन्याची कालवड बघू शकता कुठल्या वळूची काय कोळ्याच्या सुंदरची देशमुखांची एक्सपायर झालेलं बैल मित्रांनो बघा बऱ्याच आता 4-5 व्हिडिओ मध्ये लोकांनी सांगितली कोळ्याच्या सुंदरची पैदास चांगल्या पैदाशी पडतात आणि कालवड बी नाव काय कालवडीचं तुमचं सुयश वाघमळे आणि कालवडीचं नाव बेला बर ठीक आहे इकडे सुद्धा दादा असले घेतो बरोबर कुठलं गाव दादा पुढं गाव कुठलं सोनगाव आणि किती दाताला काय 2 दात आहे प्रयत्नासाठी चालू आहे हो तुमचं गाव मोबाईल नंबर आणि नाव सांगा अमोल नावडकर सोनगाव तर सातारा मोबाईल नंबर 9764 50 कुठली पैदास आहे किंवा काय विकास मेटकरी सांगोला त्यांचा स्वर्गवासी हौशाची चित्राकोसामध्ये येतो चित्राकोसा आतापर्यंत किती गायी भरलेत काय आतापर्यंत 15 गायी भरलेत सुरुवात केली म्हणजे मित्रांनो बघा आणि सातारा भागातील किंवा जवळच्या आसपास भागातील कोणाला रेतन करायचं असेल तरी मोबाईल नंबर सांगितलाय परत एकदा मोबाईल नंबर सांगा 9764 50 42 ठीक आहे धन्यवाद नमस्कार ही कोणाची ही पण आपलीच आहे का लंपी झाला होता का त्यातनं बी झाली ओके मध्ये क्लिअर 3 दिवसाची होती तेव्हा दिला 3 दिवसाचे असताना त्यातनं वाचवली असले हातात धरले तर चालेल माईक त्यातनं वाचवली बघा मित्रांनो 3 दिवसाचे असताना लंपी झाला त्यातनं मालकानं कष्ट घेऊन वाचवलेली शक्यतो लंपीत आणि किती भरपूर प्रमाणात झाला होता डागलंही दिसते अजून आता किती महिन्याची हे आता 18 महिन्याची 18 महिन्याची डाग एवढं पूर्ण भरला असेल लंपीनं नाव काय तुमचं अमित नावडकर सोनगाव बर आणि ती त्यांचे माईक द्या त्यांच्याकडे मोठा थांबा 1 मिनिट
मोठा होता ही मुरकी काढतो. जेवण या बागलाय मंदिरामध्ये विनंती गोपालकांना आपण जेवण करून घ्या. जेवण आपण करून घ्या विनंती. माग सर बा आमची बसलाय पुन्हा येसनला श्री स्वामी समर्थ चव्हाण बंधू 5 शपथ करायचे. वर्षावरील कोसा आपला काय या ठिकाणी नोंद करा. थांबा थांबा येसनीला नरम आहे ना. हा नरम अक्षय वर्षावरील कोसा. पक्ष उठ. पक्षा पक्षी कुठलं गाव. मिलिटरी ऑप्शन. तू सगळ्याच्या आधी नाव सांगतोय. सांग की ना. मिलिटरी ऑप्शन आहे ना. हो. आणि कुठल्या बैलाची पैदास. त्या आठपडीचा गजा आहे का नाही. हा 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 त्याची लाईनचा आहे पळायला आपण वापरतोय. शर्यतीला पळतो. शर्यतीचा आणि ग्रहणात गावलेले काही नाही. ग्रहणात नाही ते गजागतच आहे. हो तो काळा का. हा त्याची होय. तो शेम त्याच्यागत झालाय. मित्रांनो बघा गजा तुम्ही बघू शकता एकदम अग्रेसिव्ह असा बैल आहे आणि त्याचीच पैदास आहे आणि नागपुडीला सुद्धा तसाच झालाय. म्हणजे बापावर 100% पडलेला. 100% गेला. आदत आहे. हा हा आता शर्यतीला पळवत आहे. हो. आणि परत वळूला चालू करणार का नाही. शर्यतीला पळतोय का चांगला. दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खाली पळतोय. शर्यती मैदानला ह्याला केल्या चालतंय. बिनजोड वगैरे केले ते गटबीट करते मैदानात 3 फेऱ्याला. बरं आताशी आपलं नवीन सुरुवात आहे. हा 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 त्याला आज प्रदर्शनाला आणलाय. होय आज प्रदर्शनाला आणलाय. गजाची पैदास बघायला भेटली आपल्या भागात. पक्ष नाव ठेवलंय ना. हो पक्ष नाव पक्ष काटापूर प्रदर्शनातली सगळी बैल आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त स्वप्नील फडतरे यांची बैल आता लेट आलेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू शकताय. एकदम मापटाप आणि एक सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचं मान उंचवणारे काम. पूर्वी म्हटलं तर कर्नाटक भागात लोकांना रेतनासाठी जावं लागत होतं. परंतु स्वप्नील फडतरे किंवा त्यांच्या गावाच्या माध्यमातून आज एवढी जबरदस्त क्वालिटीची ओळख आपल्याला या ठिकाणी मिळू लागलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आता किती वळ आहेत किंवा काय. आता हे आणलेले सर्वात प्रथम नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव स्वप्नील उत्तम फडतरे राहणार फडतरवाडी बोध तालुका खटाव जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 8308 07 7307. आता किती आहे ह्याचं काय नाव आहे. याचं नाव नंद्या आणि पलीकडचं आहे ते चंदर. दाताला हे 4 दाते आणि ते चंदर आहे ते 6 दाते. जात धनगरी कोसा खिल्लार. मित्रांनो बघा माप 4 दात बैल आहे आणि धनगरी कोसा किल्लार मध्ये मोडतोय. आता पलीकडे चंदर ना. हा ते चंदर आहे. नंद्या बघू शकताय मापटाप बघू शकताय त्याचं. आणि इकडे चंदर चित्रा कोसा ना. हा चित्रा कोसा. दोन्ही बैल चित्रे कोसा आहेत तसे. आता तो जुळलाय. हा 6 दाती झाला. किती झाल्यात आता गाई ह्याच्या. आतापर्यंत गाय याच्या 1500 प्लस झाले. 1500 प्लस झाले. आणि आजच्या मैदानात बरेच म्हणजे याचे पैदास किंवा तुमच्या धावणीच्या बरेच पैदास तुम्ही शेवट आला. पण अनेक बघायला आम्हाला गावली चांगले पडलेले. चांगले. आता दुसरे किती अजून 2 घरी आहेत बैल. एक 2 दाते आहे आणि एक जुळलेला बैल आहे घरी. आज 2च आणले तिथे. आता 2च आणलेत. आणि हे पाठीमाग चॅम्पियन कुठं काय. ही बैल 4 ठिकाणी चॅम्पियन. महेशदादा लांडगे यांचं प्रदर्शन भरलं पहिलं त्यावेळेला आदत होता तिथं चॅम्पियन म्हणजे आदत मध्ये 1 नंबर झालेला. आदत मध्ये चॅम्पियन. त्यानंतर कोल्हापूर कनेरीमध्ये 1 नंबर. पुन्हा गेल्या वर्षी बंटीदा क्लासिक गडिंग्लजला झाले तिथं 1 नंबर झाला. आणि गटप्रभेला. आता लंपीत कसं काय. लंपी आता बेंद्राच्या वेळेला लंपी गडिंग्लजला जोडी काटाचं प्रदर्शन तिकडे नेला. प्रवासात आल्यामुळे कणकणीत लसीकरण दिल्यामुळे त्याला ते आले होत्या गाठी. लसीकरण लसीकरण दिलं आणि 1 तासातच. आमचं बी गायचं तसंच झालं. लस दिली आणि गाठ आली. बघू शकताय मित्रांनो सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पडतरवाडी स्वप्नील फडतरे आणि या गावचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं अशी ही 2 बैल जोड. आणि अजून घरी तेवढ्याच मापाटापाची बैल आहेत.
प्रदर्शनात अनेक वेळा चॅम्पियन आहेत आणि आता प्रदर्शन कटापूरचं चालू आहे. कटापूरच्या प्रदर्शनात ही बैल आलेली आहेत. संपूर्ण व्हिडिओ घेतला त्यावेळेस सुद्धा ही दोन्ही आदत बच्चे आपल्याला बघायला मिळालं नाही. कोण बोलणार? तुम्ही बोलणार. दादा नमस्ते. कुठलं गाव? तालुका सांगोला. आणि किती महिन्याचे आहेत दोन्ही? याला 1 वर्ष अजून 15 दिवसांनी होतंय. तो 16 महिन्याचा. गाव आणि मोबाईल नंबर सांगा. मुक्काम पोस्ट कोळी तालुका सांगोला. नितीन दत्तात्रय देशमुख, मुक्काम पोस्ट कोळी तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 97 63 60 78 60. मित्रांनो बघू शकताय, सांगायची गरज नाही, समोर बघितलं तरी माणसाचं मन भरणार आहे अशा पद्धतीच्या दोन्ही वस्तू आहेत. वर्षाच्या आधी जवाहर आणि काजळीकर हा एकत्र होणार आहे. लहान कालवडीसाठी कटापूर यांना विनंती आपली कालवड कृष्णराव आणि सज्ज गावाचे त्या पद्धतीनं श्रीमंत नारायण खिल्लारजन जोपासलं, सांभाळलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवलं. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं, पण ह्यांनाच सांभाळलं नाही तर आम्ही दाखवणार काय? दिग्गज माणसं आहेत. अर्जुन महाराज साळेकर आहेत, सर आहेत, अमोल पैलवान आहेत. आपण थोडस 2 मिनिटं प्रतिक्रिया जाणून घेऊया. महाराज नमस्ते. नमस्कार. आज प्रदर्शनामध्ये आलाय, काय आणलंय किंवा काय नाही, फक्त पाहण्यासाठी आलोय. पहिल्यांदाच आपल्या भागात एवढं जातीवंत बैलांचं गायींचं प्रदर्शन भरलंय. हे पाहण्यासाठी आलो की कसं कसं काय नियोजन आहे. आणि इथं आल्यावर एवढा आनंद झाला. एवढी जातीची जनावरं आपल्या भागात आहेत हे बघितल्यावर अजून आनंद झाला की जे आता ब्रीडिंग वर काम करतोय आपण सर्वजण, की ते कुठंतरी कामाला आलं. आणि अशी प्रदर्शनं भरणं काळाची गरज आहे. जशी की बैलगाडीची प्रदर्शन भरवतो, आपल्या बैलगाडा आपण शर्यती भरवतोय, त्याचप्रमाणे आपल्याला प्रदर्शन जनावरांची भरवल्यानंतर त्या मैदानात गेल्यावर काय पाहणं, किती देखणेपणा हे भरवणं काळाची गरज आहे. एवढं छान प्रकारे नियोजन झालेले आहे. जेवण नियोजन केलं मी प्रदर्शनात एवढं काय होत नाही, पण खूप छान नियोजन केलंय. नक्कीच कटापूर गावाचं ग्रामस्थांचं धन्यवाद दिलं पाहिजे. सर काय तुम्ही अखंड महाराष्ट्रभर फिरता या क्षेत्रामध्ये, काय आज आजचे? प्रथमतः या कटापूर नगरीमध्ये आणि कृष्णामाईच्या काठावर जे प्रदर्शन भरलंय ते खरोखर न भूतो न भविष्यती, आणि भविष्यामध्ये सुद्धा, म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे या प्रदर्शनाचं, तरी सुद्धा इतका सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे. अतिशय वेगवेगळ्या लाईनची वासरं, वळू या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि निश्चितपणे असा अभिमान वाटतोय सातारा जिल्ह्याचा की पुढल्या वर्षी दुसरं पुष्प असेल ते ह्याच्यापेक्षा निश्चितपणे मोठं व्हावं अशी मी कृष्णामाई चरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद सर. आता सकाळपासून व्हिडिओ घेतला. अमोल पैलवान शेळकेवाडी बाजा बैल आता टॉपला, त्यांच्याकडे वळू आहे, जातीवंत वळू आहे. आणि 4 ते 5 त्यांची आता म्हणजे आपण म्हणतो पैदाशी त्या या ठिकाणी आहेत. आज पैलवान बी 2 शब्द काय बोलतात आजच्या प्रदर्शनाविषयी? प्रदर्शन आता म्हणजे सातारा तालुक्यात 1 नंबर मध्ये प्रदर्शन भरलं आहे. यांनी जे म्हणजे प्रदर्शनाचं नियोजन 1 नंबर केलंय, किंवा म्हणजे कुठल्याच प्रदर्शनाला जेवण किंवा हे सोय नसते, पण ही महत्वाची सोय केली की जेवण किंवा लांबन बैल आलेली त्यांची राहायची बिहायची सोय नानांनी केलेली आहे. प्रदर्शन 1 नंबर भरलाय. ह्याच्यापेक्षा सातारा तालुक्यात प्रदर्शन मोठं भरेल काय, आम्ही सगळे त्या प्रदर्शनाला सपोर्ट द्यायला तयार आहे. नक्कीच सातारा जिल्हा म्हटलं तर शूरवीरांचा जिल्हा आहे. नेहमीच प्रदर्शन या जिल्ह्यात भरावं, मोठ्या प्रमाणात गोवंशाला वाव मिळावा, असेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद सर्वांचं. मित्रांनो आजच्या मैदानात गाव गोडोली सातारा. नाव राहुल सर्जेराव कामटे. पूर्ण काळे पूर्ण कपिला आहे. बिदालचा सोन्या. बिदालचा सोन्या. ही पण पूर्ण कपिल आहे. ही पण बिदालच्या सोन्याचीच पैदास आहे. पिकाची सोन्याची ही पण मित्रांनो आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकताय कपिला आणि जबरदस्त अशी मापाटापाची कालवड या ठिकाणी आलेली आहे. आजच्या या खिल्लार प्रदर्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा का
हो हो. मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा. 96 57 57 89 89. हा ही कालवड द्यायची. मित्रांनो सकाळपासून प्रदर्शनात आपण निरनिराळी बैल दाखवतोय, गायी दाखवतोय. दादा आता लेट आल्यामुळं. दादा नमस्ते. गाव नमस्ते. आटपाडी विठलापूर. हा किती आहेत जनावर घरी? 2 आहेत. हा आणि हे किती महिन्याचं आहे? काय शी आहे 13 कालवड आहे ना? 14 महिन्यात 13 पर्यंत झाले. मित्रांनो 14 महिन्याची कालवड आहे. आजच्या या कटापूरच्या प्रदर्शनामध्ये दाखल झालेले. मोबाईल नंबर तुमचा सांगा. 96 65 62 95 65. धन्यवाद. मित्रांनो बैल बघू शकताय, मोठ्या मापाटापाचा बैल आणि मसवड वरून या ठिकाणी आलेला आहे. काय नाव आहे दादा बैलाचं? हरण्या नाव आहे. हरण्या नाव आहे. किती गायी रेतन केल्या? 200 200 गाय झाली. आता आपण घेतलाय का? माझ्याकडे ह्याचा वडील माझ्याकडेच होता. होय बर बर बर. कुणाची कुठल्या लाईन सर मोठ्या सर्जाचा नातू. होय. मित्रांनो बघा आजच्या प्रदर्शनामध्ये कुठं काय पुशेगावला आणला होता. पुशेगावला पण 2 नंबर झाला. इंदापूरला पण 2 नंबर. 2 ठिकाणी प्रदर्शनात राहिलेला आहे. 2 ठिकाणी. मोबाईल नंबर पत्ता सांगा. पत्ता मुक्काम पोस्ट मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 98 22 29 93 28. धन्यवाद. प्रदर्शनात अजून एक जातीवंत देखना कोसा आलेला आहे. दादा दादा नमस्ते. नमस्कार. कुठलं गाव किंवा काय? इस्लामपूर खरातवाडी. करातवाडी. आणि किती दाताला काय? आदत आहे. आदत आहे. बघा आदत मध्ये केवढं मापटाप झालेलं आहे. आणि जात म्हटलं तर कुठली? हौशाच आहे. औषधी सरपंचाचा भाव. सरपंचाचा भाव. आता हा सरपंच त्याचा भाव. त्याचा भाव आणि प्रयत्नासाठी चालू झालाय. चालू आहे आता आदत मध्ये चालू. बरं आता चालू केलं महिनाभर झालं. गाव पत्ता आणि मोबाईल नंबर परत एकदा सांगा. माझं नाव स्वप्नील भीमराव मधने, राहणार खरातवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा फोन नंबर 91 30 87 98 20. परत एकदा मोबाईल नंबर. माझा फोन नंबर 91 30 87 98 20. बघा आज या कटापूरच्या मैदानाच्या किंवा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या बैलांची माहिती घ्यायला मिळते. त्यातला एक नवीन बैल आपल्याला माहित झाला. आदत मध्ये एकदम चांगलं माप आहे. बाजूने तुम्हाला बैल मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. नाव काय म्हटलं बैलाचं? चेअरमन सरपंचचा भाव. मित्रांनो बघा गटप्रभा 2 वेळा चॅम्पियन असा बैल आज आपल्या समोर आलेला आहे. कटापूरच्या या प्रदर्शनामध्ये कशी त्याला झूल बांधली जाते, कसा बांधून बैलाची काळजी घेतली जाते. आखीव रेखीव आणि मजबूत बांधा. नाव सरपंच. आपण थोडीशी मालकांच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. गाव कुठलं? तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आणि गाव चांडलवाडी. सांगोलच्या नजीक एक 5 किलोमीटर अंतरावर. तुमचं नाव? विकास सुखदेव मेटकरी. मोबाईल नंबर सांगा. 78 22 98 61 66. सरपंच ना पहिला? सरपंच. काय सांगताल कुठं कुठं प्रदर्शनामध्ये चॅम्पियन झालाय किंवा आदतला गटप्रभामध्ये चॅम्पियन आहे, पुन्हा गणेशवाडी चॅम्पियन आहे आणि कंकणवाडी चॅम्पियन आहे. आता चॅम्पियन म्हटलं तर काय बघितलं जातंय तुमच्या बैलाकडे की त्याला चॅम्पियन दिलं जातं? त्याची जात गोत सगळी बघितली जाते. जात बट्टा बस्तर, जात ही प्युअर धनगरी खिलार. आणि आता काय काय बघितलं जातंय? याची शिंग तोंड, याची वंशावळीची, आई कुठल्या वंशावळीतला, बाप कुठल्या वंशावळीतला, त्याचा बट्टा बस्तर भोवरं जागेवर आहे का सगळं. गळा, फाउंडेशन, वसंत, शिंग, कान, नाकाची नळी, नागपुडी, मागला शिपूट, चौक कसा पाहिजे, सगळं कापड कुठलं पाहिजे त्याला. आज कुठल्या बैलाची पैदास आहे किंवा काय? आमच्याकडे जे औषा नावाचा बैल होता, नामांकित बैल होता. आज महाराष्ट्र कर्नाटकात त्या बैलाचं नाव आहे. त्या बैलाची पुढची पैदास हौशाची. हौशा. आणि आता एक मोठ्या जे गटप्रभा मानलं जाते 2 वेळाचा चॅम्पियन आहे. गटप्रभा 2 नंबरचे. 2 वेळा चॅम्पियन. थोडासा सोडून बाहेर, कारण मागं जायचं म्हणलं की गाई मार सोडायला थोडासा पुढे घ्यायचं. बैल धरू लागले. मित्रांनो बघू शकताय सरपंच आणि सरपंचला बघण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे. बैल धरतो मूर्खंड. ज्याला नाद असतो तो खिल्लारच्या प्रदर्शनात जरी जनावर नसली तरी बघण्यासाठी का होईना खिल्लारच्या प्रदर्शनात येत असतात. सिद्धांत काय करते? जातीवंत वस्तू
बघायला आपल्याला या ठिकाणी गावतात. तुम्ही बघू शकताय बैलाचा चौक, बैलाच्या सर्वच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बाहेर बघण्यासारख्या आहेत. नाव त्याचं सरपंच. सरपंच बघू शकताय बैल चालणं कसं, सगळ्या गोष्टी बैलाच्या तुम्ही बघू शकता. मागे सरपंच काय बघा, मगाशी जसं दादांना सांगितलं, चौक, शिंग, सगळ्या गोष्टी पायाच्या नक्यापासून ते शेपटापर्यंत सर्व गोष्टी या चॅम्पियन मध्ये बघितल्या जातात. आणि असा सरपंच दिमागात उभा राहिलेला आहे आजच्या कटापूरच्या या प्रदर्शनात. टापाजी आणि भाऊ दोन्ही सख्खे भाऊ आहेत. हो, या मोरे हे दोन्ही सक्क भाऊ नाही, हा सक्क भाऊ. बघा, दोन्ही सक्क भाऊ. एकाचं नाव सरपंच आणि त्याचं काय नाव सांगितलं? चेअरमन आणि सरपंच दोन्ही सक्क भाऊ आहेत. म्हणजे चेअरमन सरपंच म्हणलं तर तुम्ही अख्खी बॉडी काबीज केली, नाव बी ठेवल्यात अशी. चार जागी होय, गडी नाही आपलं कंकणवाडी आणि चेअरमन सरपंच नाव अशी ठेवलेत की दोन्ही सगळे अख्खी बॉडीच काबीज करून टाकली तुम्ही. केला पाहुणे बैल जरा साईडला सगळं बैल दिसतो तो असं स्वप्नील दोन्ही तुम्ही असली जरा दोन्ही.